हा 64 नंबरचा जो पार्ट आहे त्याची आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यूज ड्रॉ करून घेऊ. ओके, थर्ड अँगल मेथडने ड्रॉ करू. थर्ड अँगल मेथडमध्ये टॉप व्ह्यू वरती राहतो, फ्रंट व्ह्यू खाली राहतो, लेफ्ट साईडला लेफ्ट व्ह्यू असतो, राईट साईडला राईट व्ह्यू असतो. ओके, आता ही 140ची साईड आहे, ती मोठी साईड दिलेली आहे आणि इकडे 95ची साईड आहे. ओके, तर 140ची जी साईड आहे ती आपण काय करू, फ्रंट व्ह्यूमध्ये कन्सिडर करू. म्हणजे तुम्ही समजा ह्या पॉईंटला उभे असाल, ओके, इकडे फेसिंग करताय, तर हा दिसतोय लेफ्ट व्ह्यू. ओके, लेफ्ट व्ह्यू काढणार लेफ्ट साईडलाच. ओके, टॉप व्ह्यूवरती राहील, फ्रंट व्ह्यू खाली राहणार. ओके, सगळ्यात पहिले युनिट सेट करून घेऊ. UN एंटर, डेसिमल सेट करायचं, मिलीमीटर सेट करायचं आणि ते 0.00 सेट करायचं. XL एंटर कन्स्ट्रक्शन लाईनसाठी 0,0 एंटर. ऑर्थो ऑन करून घेऊ. इथे एकदा क्लिक करायचं, इथे एकदा क्लिक करायचं. त्यानंतर मग ऑफसेट टाकून घेऊ. O एंटर, 10 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला झूम करायचं, ही लाईन राईट साईडला. ओके, ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. ओके, लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की ऑब्जेक्ट झूम आउट झालं आहे की झूम इन झालेलं आहे. ओके, हे समजा असं झूम इन असेल, O एंटर केलं, 10 एंटर केलं, इथे लगेच तुम्हाला असं जर का दिसतंय तर झूम इन झालेलं आहे. ओके, आणि जर का एकदम छोटं दिसत असेल, ओके, तर झूम इन करून घ्यायचं. ओके, झूम आउट झालेलं असेल तर झूम इन करायचं. ओके, आता हे 4 क्वाड्रंट क्रिएट झालेलं आहे. लेफ्ट व्ह्यू जो आहे तो लेफ्ट साईडला असेल, म्हणजे इकडे आपल्याला लेफ्ट व्ह्यू काढायला लागेल, इथे फ्रंट व्ह्यू आणि इकडे टॉप व्ह्यू. ओके, आता ह्यामध्ये इथे जर का बघितलं तर ही 140/18ची रेक्टँगल लिहिलेलं आहे. ओके, तर सध्या आता इथून मी कलर सेट करतो रेडवाला. L एंटर केलं. ओके, आता सध्या पहिलं आपण काय करू, टोटल आपण हाईट त्याची काढून घेऊ. 140 टोटल जी काय हाईट असणार आहे तेवढा रेक्टँगल काढून त्याच्या आतमध्ये ऑब्जेक्ट काढू. ही 140 झाली. हाईटमध्ये ही 18 दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर मी इथून इथपर्यंत 100. ओके, म्हणजे 118 झालं, प्लस इथून 55. ओके, तर 55च्या हाफ 27.5 झालं. ओके, 27.5 प्लस 118 145.5. या पॉईंटला क्लिक करायचं, 145.5 एंटर. ओके, सॉरी, हाईट येणार होती आपली 145.5 एंटर. लेंथ किती होती, 140ची लेंथ आली, 140 एंटर. इथून इथे क्लिक केलं, इथून इथे क्लिक करायचं. ओके, त्यानंतर मग L एंटर करायचं. खाली 18ची प्लेट दिलेली आहे, बॉक्स आहे 18चा, 18 एंटर. इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची. ओके, आता इथे आपण सर्कल ड्रॉ करून घेऊ. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत हा जो सर्कल आहे स्ट्रेट लाईन दिलेली आहे, तर बरोबर ह्या क्वाड्रंट पॉईंटपर्यंत जाणार. ओके, तर हे हाईट दिलेली आहे 35ची. ओके, 35ची हाईट आहे आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेलं आहे 20चं. ओके, L एंटर, हॉरिझॉन्टल 20 एंटर, वर्टिकल 35 एंटर. ओके, एस्केप दाबलं. C एंटर सर्कलसाठी सेंटर पॉईंट द्यायचा आणि 20ची रेडियस दिली. कळलं. आता आतला सर्कल कितीचा आहे, 18चं डायमीटर दिलेलं आहे, 9ची रेडियस. C एंटर, सेंटर पॉईंट दिला, 9 एंटर केलं. ओके, परत आता इकडचं सर्कल ड्रॉ करू. या पॉईंटपासून इकडे 50 आणि वर्टिकल 100 दिलेलं आहे, 30 आणि 55चा सर्कल. L एंटर, इथून इकडे 50 एंटर, 100 एंटर. C एंटर, सेंटर पॉईंट द्यायचा. ओके, आणि 55ची रेडियस, समजा 55चं डायमीटर द्यायचं असेल तर डायमीटरवरती क्लिक करायचं, 55 एंटर. ओके, C एंटर, सेंटर पॉईंट दिला, डायमीटर द्यायचं तर डायमीटरवरती क्लिक केलं, 30 एंटर केलं. ओके, हे असे 2 सर्कल ड्रॉ केले. आता L एंटर करायचं, या पॉईंटवरती क्लिक करतो. ही लाईन आपल्याला टँजंट काढायची आहे. ओके, तर हा जो सर्कल आहे, सर्कलच्या हा जो क्वाड्रंट पॉईंट आहे त्याच्या वरच्या साईडला लाईन जाणार आहे, त्याच्यावरती असं माऊस फिरवत जायचं. ओके, तर हा आला टँजंट पॉईंट. ओके, त्यानंतर मग सेम इथून क्वाड्रंट पॉईंटपासून एक हॉरिझॉन्टल लाईन, या क्वाड्रंट पॉईंटपासून एक वर्टिकल लाईन. ओके, 2 लाईन अशा ड्रॉ केल्या, एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल. इथे रेडियस दिलेली आहे 25ची. ओके,
तर एफ एंटर, आर एंटर, 25 एंटर, ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट करायची फिलेटसाठी. एफ एंटर फिलेट, आर एंटर रेडियस, त्याच्याच पुढे लिहा. एकच कमांड आहे ती, वेगवेगळ्या नाही आहेत, तिथेच पुढे लिहायचं. नंतर कन्फ्युजन कराल. आता इथे हा एवढा ड्रॉ केला, डॉटेड लाईन्स आपण नंतर ड्रॉ करून घेऊ. ओके, आपला फ्रंट व्ह्यू झालेला आहे. ओके, ह्याच्यातलं एक्स्ट्रा पोर्शन डिलीट करून घेऊ. टी आर एंटर केल्यानंतर हे ट्रिम केलं. ओके, 2 लाईन सिलेक्ट करायच्या. हां, एफ एंटर केल्यानंतर फिलेट कमांड चालू होते. रेडियस आपल्याला 25 टाकायचे, त्यामुळे आर एंटर केलं आणि 25 एंटर केलं. परत एकदा बघा, ही लाईन तुमची छोटीशी जरी असेल तरी चालेल, फक्त ती वर्टिकल असली पाहिजे. ओके, हे समजा जराशी जरी इथपर्यंत जरी असेल तर एफ एंटर, आर एंटर, 25 एंटर. जे ठेवायचं ते सिलेक्ट करायचं. कसं आहे, समजा लाईन इथपर्यंत गेली, ही लाईन इथपर्यंत गेली, तर इकडे सिलेक्ट नाही, इकडे क्लिक नाही करायचं, तर उलटी फिलेट येऊन जाईल. आता ओके, हे ठेवायचं तर हे सिलेक्ट केलं, इकडचं ठेवायचं तर हे सिलेक्ट केलं. आता आपण टॉप व्ह्यू ड्रॉ करायला घेऊ. टॉप व्ह्यूमध्ये इथे 85/140चा रेक्टँगल आहे. ओके, तर REC एंटर शॉर्टकट आहे. ओके, रेक्टँगलसाठी. आता 85 ह्या पॉईंटपर्यंत दिलेलं, त्याच्या मागे इथे परत काय आहे, 12 mm डिस्टन्स आहे. ओके, म्हणजे हे जर का बघितलं तर इथे टोटल 36चा सिलेंडर झाला, त्याच्यामध्ये इथे हे 12चं दिलेलं आहे. ओके, परत इथे 12चं दिलेलं आहे, म्हणजे हे 24 झालं. ओके, मागे परत 12 राहिलेलं आहे. कसं आहे, म्हणजे 85 + 12, 85 + 12 97चा रेक्टँगल काढायला लागेल आपल्याला. 97/140चा फर्स्ट पॉईंट इथे दिला. ओके, 140 टॅब दाबायचं, जसं एक्सेलमध्ये टाईप करतो तसंच. दुसऱ्याच्यात इथून इकडे गेलो टॅब दाबल्यानंतर, आणि 97 एंटर केलं. आता इथे हा जो सिलेंडर आहे हा क्रिएट करायचा आहे. सिलेंडर जो आहे तो आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये रेक्टँगल दिसणार आहे. ओके, इकडे पण रेक्टँगल दिसेल, इकडे पण रेक्टँगल दिसेल. ओके, इकडे 36ची लेंथ दिलेली आहे. ओके, वरतच आपण खाली प्रोजेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे इथून हे असं ड्रॉ करू शकतो. इथे फक्त नीट झूम इन करून हा क्वाड्रंट पॉईंट आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, आता मागून या मागच्या पॉईंटपासून इथपर्यंत 36ची लेंथ दिलेली आहे. एल एंटर, इथून इकडे 36 एंटर केलं, आणि इथून इथपर्यंत असणार. कळलं, ही लाईन डिलीट करायची. ओके, एल एंटर, इथून इथपर्यंत 36ची. ओके, त्याच्यानंतर मग ही जी रिब आहे, रिब जर का बघितली तर 12ची थिकनेस दिलेली, ती आहे मधोमध. ओके, 36च्या बरोबर सेंटरला आहे. एल एंटर करायचं, इथून मी एक मिड पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ केली. ओ एंटर ऑफसेटसाठी 6 एंटर, ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. ओके, ही लाईन डिलीट करून टाकायची. ओके, म्हणजे ही झाली तुमची रिब. ओके, त्यानंतर मग हे मागच्या साईडचं ट्रिम करून टाकायचं. प्लेट आपली ह्या पॉईंटपर्यंतच दिलेली आहे. सेम ही रिब आपल्याला इकडे एक्सटेंड करायची आहे. इथून इथे गेलेली आहे, इथून सध्या ह्या शेवटच्या पॉईंटपर्यंत घेतो. रिब ह्या पॉईंटपर्यंतच आहे, प्लेट जी आहे ती ह्या रिबच्या मागे नाही आहे. ओके, आता इथे जर का लाईन बघितली तर ही लाईन बरोबर ह्या पॉईंटपर्यंत आहे. ओके, म्हणजे ह्याच्या पुढे नसणार आहे काय. ओके, आणि टॉप व्ह्यूमध्ये इकडच्या साईडला बघितलं तर हा जो रेफरन्स पॉईंट आहे, म्हणजे टँजंट पॉईंट काय झालेला आहे, ह्या लाईनच्या वरती गेलेला आहे. ओके, ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला ही लाईन काढायची. कळलं, हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ही रिब इथपर्यंतच असणार. टी आर एंटर केला, हे ट्रिम केलं, ट्रिम करायचं. आणि सिलेंडर त्या रिबच्या खालच्या साईडला आहे, म्हणजे रिब समजा अशी वरती गेलेली आहे. ओके, ही रिब जी आहे ती वरती आहे आणि सिलेंडर ह्याच्या खाली आहे,
मग ही लाईन तुम्हाला दिसणार नाही. कळलं? ओके, कळत आहे? ही जी रिब आहे, रिब वरच्या साईडला जाते आणि सिलेंडर खाली आहे. ओके, त्यानंतर मग हा सिलेंडर काढून घेऊ. ह्याची साईज किती दिलेली आहे? 30ची. ओके, एल एंटर करायचं. या पॉईंटपासून इथपर्यंत, इथून इकडे 30 एंटर, इथून इथपर्यंत क्लिक केलं, TR एंटर, ओके, ही लाईन डिलीट करून टाकायची. ओके, तर हा झाला हा एक रेक्टँगल. ओके, आता रिप जी आहे ती इथपर्यंतच आहे, या पॉईंटपर्यंत. ओके, म्हणजे सेंटरपर्यंत दिली, म्हणजे हा जो रिप दाखवली इथपर्यंत, ह्या पॉईंटपर्यंतच रिप आहे. त्याच्या पुढे आपल्याला रिप डिलीट करायला लागणार. TR एंटर ट्रिम. ओके, रिप जी आहे ती इथपर्यंत झाली. सेम सिलेंडर हा खाली जाणार आहे. ओके, इथे ट्रिम करायचं. कळलं? आता इथे हा जो सर्कल आहे तो ड्रॉ करू. इथून इथे 35चं डिस्टन्स आहे आणि हे 30चं आहे. एल एंटर, इथून इकडे 35 एंटर, वर्टिकल 30 एंटर. सर्कल कितीचा आहे? तर 16चा डायमीटर आहे. सी एंटर, सेंटर पॉईंट दिला आणि 8ची रेडियस दिली. हा सर्कल कॉपी करायचा, 70चा डिस्टन्स दिलेला आहे. हा सर्कल CO एंटर, बेस पॉईंट घेतला, या डायरेक्शनमध्ये 70 एंटर करायचं. ओके, कॉपी करताना नेहमी सेंटर पॉईंट घेतला. ओके, सेंटर पॉईंट घ्यायचा. ओके, तर हा झाला टॉप व्ह्यू. ओके, डॉटेड वगैरे राहिले तिथं अजून, डॉटेड काढूया नंतर. साईड व्ह्यू झाल्यानंतर डॉटेड करू. आता साईड व्ह्यूमध्ये आपल्याला ही प्लेट दिसते. हाईट आहे 18ची आणि ही लेंथ आहे 85ची, प्लस हे मागे कितीचं आहे? 12चं होतं ना, म्हणजे 97 बाय आपली ही हाईट जी होती तीच घ्यायची. तर इकडं आता साईड व्ह्यू काढायचा. फ्रंट व्ह्यूच्या बाजूला नेहमी साईड व्ह्यू असणार. ओके, तर हे डिस्टन्स होतं 145.5चं. ओके, आलं या लाईनला. त्यानंतर मग ही साईज होती 97ची. त्याच्या आतमध्येच आपला ऑब्जेक्टचा साईड व्ह्यू असेल. ओके, साईड व्ह्यूमध्ये पण आपल्याला सिलेंडर दिसणार आहे. ओके, एका व्ह्यूमध्ये सर्कल दिसेल तर दुसऱ्या साईडने तो वरतून बघितला किंवा साईडने बघितला तर तो रेक्टँगल दिसणार. ओके, आता इथे सेम साईड व्ह्यू प्रोजेक्शन घेऊ शकतो. ओके, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत, इथून इकडे 36चा सिलेंडर, इथून इथे क्लिक केलं. ओके, सेम हा जो आहे तो शेवटून स्टार्ट होत नाही, ते कुठून स्टार्ट झालेला आहे? मागून 12 mm सोडून स्टार्ट करायचं आहे. ओके, किंवा नंतर काढू. हा याला आधी ट्रिम करून देऊ. ओके, खालची प्लेट काढून घेऊ. खालची प्लेट आता इथे 18ची हाईट आहे. ओके, हे बाजूचं आणि बाजूचं दोन्ही साईडने 18 दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करू, 18 एंटर. ओके, हे शेवटपर्यंत नाही यायचं. ओके, शेवटपर्यंत काय आहे? 97चं डिस्टन्स आहे. ओके, 97 - 12 म्हणजे 85 वरती ही लाईन येणार. ओके, TR एंटर, इथून. ओके, आता इथून इकडे 18 दिलेलं आहे, 18 एंटर, इथून इथे 18. वर्टिकल हाईट कितीची आहे? 3ची दिलेली. ओके, तर इथून इथे 3 एंटर केलं. ओके, सेम या पॉईंटपासून इकडे परत 18 एंटर करतो, इथून ही लाईन ड्रॉ केली. किंवा सरळ तुम्ही डायमेन्शन घेऊन लाईन काढत जा. ओके, इथून इकडे 18 या, इथून इकडे 3 निघा. ओके, आता सिलेंडर कुठून स्टार्ट होतं आहे? तर ह्या पॉईंटपासून स्टार्ट होतं आहे. ओके, हा मागचं पोर्शन ट्रिम होणार आहे. एल एंटर केलं. ओके, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत रेफरन्स लाईन काढली. इकडेच मी 30 एंटर करतो. ओके, इथे हाईट रँडम घेतली. हा जो क्वाड्रंट पॉईंट आहे तिथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ही लाईन डिलीट, TR एंटर, ट्रिम. ओके,
रिप कितीची आहे, थिकनेस किती आहे रिपची, 12ची. 12 एंटर करायचं. आता ही लाईन कुठपर्यंत येणार, ह्या पॉईंटपर्यंत. ओके, इथपर्यंत आली. EX एंटर एक्सटेंडसाठी. ओके, सिलेंडर मागे आहे, ट्रिम करून द्यायचं. ही लाईन काढली नाही काढली तरी चालते. सेम इथे बाजूला पण रिब आहे, म्हणजे ही जी आहे ती रिब आहे. ओके, साईड व्ह्यूने आपल्याला रिब दिसेल 12 mm ची. 12 एंटर, ती आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत घ्यायची, इथपर्यंत. TR एंटर, ट्रिम केलं. ओके, आता याचं डॉटेड काढायला घेऊ. डॉटेडसाठी इथे आधी सेटिंग्स करून घ्यायच्या. अदरमध्ये, लोडमध्ये इथे डॅश स्पेस सेकंड नंबरची लोड केली. स्पेसिंग इथे आधीच कमी करून घेऊ, 0.1 सेट केली. ओके, L एंटर, इथून इथपर्यंत डॉटेड सेट करायची. इथून अलीकडे, इथून स्टार्ट होणार, स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट. डिलीट. सेम हा जो होल आहे, हा होल इथून डॉटेड असेल. एका ठिकाणी डॉटेड काढला की तोच लगेच दुसऱ्या व्ह्यूमध्ये पण डॉटेड काढून द्यायचा. म्हणजे आता हा होल इकडे डॉटेड दिसतोय, वरच्या ह्याच्यामध्ये पण तो डॉटेड दिसणार. कुठून स्टार्ट होईल, तर हा सिलेंडर आहे. लाईन डिलीट. सेम हा जो होल आहे तो इथून स्टार्ट होतो ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. सेम या पॉईंटपासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ही लाईन डिलीट. सेम इथून इथे स्टार्ट होतो आहे, इथून इथपर्यंत एंटर एंटर, इथे इथून इथे 2 लाईन डिलीट. आता इथून काय करू, एक स्क्वेअरमध्ये एक लाईन बनवली. असे स्क्वेअर आहे, स्क्वेअरची डायगोनल लाईन बनवली. ओके, एक रँडम अशी लाईन काढून घेऊ. ओके, तर ही लाईन इथपर्यंत एक्सटेंड करून घेऊ. EX एंटर, याशी एक्सटेंड करायची. ओके, त्यानंतर मग हा जो डॉटेड आहे, हा डॉटेड पोर्शन ची पहिली लाईन इथे जिथे इंटरसेक्ट होईल तिथून इकडे लाईन स्टार्ट होणार आहे, इथून इथपर्यंत. एंटर दाबायचं. सेम ही वाली डॉटेड लाईन एक्स्ट्रा ड्रॉ केली, जिथे 45 डिग्रीचा लाईन आलेली आहे तिथून हा डॉटेड पोर्शन स्टार्ट होणार. कळलं, या 2 लाईन, या 2 लाईन डिलीट. तर मला वाटलं सध्या येल्लो कलर. कळलं. आता हा जो होल आहे, हा होलच्या सेम डॉटेड लाईन्स येतील. आता हा होल इथे या प्लेटमध्ये येतं. एल एंटर, इथून जिथून स्टार्ट होतं आहे तिथे क्लिक करायचं आणि जिथपर्यंत असणार आहे तिथपर्यंत क्लिक करायचं. ओके, आता शेवटपर्यंत का नाही घेतला, प्लेट आपली एवढी आहे खालची. ओके, आणि त्याच्यामध्ये पण खाली काय केलेलं आहे, 3 mm कट केलेलं आहे. आणि ते खाली तिथे मटेरियलच नाही आहे. मटेरियल ह्या पॉईंट 18 - 3 15पर्यंतच मटेरियल आहे. हे डिलीट केलं. ओके, सेम इथे साईड व्ह्यूमध्ये येईल. एल एंटर करायचं, इथून एक लाईन ड्रॉ केली, इथून एक लाईन ड्रॉ केली, या पॉईंटपासून स्ट्रेट स्ट्रेट. सेम या पॉईंटपासून स्ट्रेट
याचं डॉटेड काढलं, याचं डॉटेड काढलं, हे 2 डॉटेड काढले. आता ही जी मागची रिब आहे, ओके, तर ती रिब या पॉईंटपर्यंत दिलेली आहे. ओके, मग राहिलेला जो पोर्शन आहे तो आपण मागच्या साईडला मटेरियल आहे तर त्याची ही एवढी डॉटेड लाईन काढली, एवढीच डॉटेड. ओके, हा जो पोर्शन दिलेला आहे ते मागच्या साईडला रिब आहे, वरपर्यंत गेले, म्हणजे हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटच्या जराशी वरती आहे. तर साईड येऊन बघताना तिथे मटेरियल आहे मागच्या साईडला, त्या मटेरियलची तेवढी डॉटेड लाईन दाखवली होती. हे असं डिटेलिंग काढता आलं पाहिजे. आता मेन इम्पॉर्टंट काय, डायमेन्शन्स. ओके, डायमेन्शन्स चेक पण करायचे आपलं बरोबर आलेलं आहे की इथून इथपर्यंत त्यांनी डायमेन्शन्स दिलेलं आहे. जसे डायमेन्शन दिले असेल तसे चेक पण करायचे आलेत का बरोबर. सिलेंडर कितीचं आहे, MA एंटर मॅच प्रॉपर्टीज, सिलेक्ट सोर्स ऑब्जेक्ट, हा सोर्स ऑब्जेक्ट, सिलेक्ट डेस्टिनेशन ऑब्जेक्ट, हा डेस्टिनेशन ऑब्जेक्ट.